रोजचा प्रश्न प्रत्येक बायकांचा तो सकाळी उठल्यावर ते म्हणजे स्वयंपाक करण्याच्या आधी भाजी काय करू, कोणती भाजी केल्याने सगळ्यांना आवडेल असा प्रश्न पडतो. तर त्या प्रश्नाचं उत्तर आजचं आहे आलू पालकची भाजी. त्यासाठी मी 5 मध्यम आकाराचे आलू घेतलेले आहेत, साल काढून मोठ्या फोडी चिरून घेतलेल्या आहे आणि एक पालकची मध्यम आकाराची जुडी निवडून धुवून त्यानंतर चिरून घेतलेला आहे. पहिल्यांदा आपल्याला आलू जे आहेत छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. कढईमध्ये साधारण एक 6 चमचे तेल टाकून घेतलेले आलूच्या फोडी यामध्ये टाकून थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने परतून घेतल्यामुळे आलूला किंवा बटाट्याला छान अशी चव येते. शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये मी थोडंसं तेल बाजूला काढून ठेवलेलं आहे, साधारण एक 2 चमचे 3 चमचे इतकं, आणि अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर आणि त्याचबरोबर मेथीची भाजी आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे. बारीक चिरलेला कांदा थोडंसं जास्तीचा वापरायचा आहे, साधारण कपभर इतकं इथे मी वापरलेला आहे. आणि खडे मसाल्यांमध्ये इथे मी तमालपत्र, दालचिनीचा तुकडा आणि त्याचबरोबर यामध्ये लाल सुक्या मिरच्या आणि आलं लसूण ठेचून घेतलेला टाकून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर इथे मी पिकलेलं टोमॅटो ते सुद्धा मिक्सरला थोडंसं रफली असं फिरवून घेतलेलं आहे, ते टाकून घेतलेलं आहे. आणि जे पालक होतं ते यामध्ये टाकून छान परतून घ्यायचं आहे. पालकचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि पालक छान असं मऊ होईपर्यंत, हलकंसं रंग चेंज होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी 1 चमचा इतकं हळद, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा इथे मी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे, म्हणजे हे पावडर मसाले यासोबत परतवते वेळेस करपणार नाही. 1 मोठा चमचा लोणी टाकून घेतलेले आहे. आता ते सुद्धा टाकून आपल्याला झाकण लावायचं आहे आणि 1 मिनिट छान असं वाफून घ्यायचं आहे. सगळे पावडर मसाले, लोणी यामध्ये छान असं मिसळल्या गेलेलं आहे. त्यानंतर तेल साईडला सुटलं की आता यामध्ये सुरुवातीला परतून घेतलेले जे बटाटे होते ते टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी जास्त वापरायचं नाही, ही भाजी थोडीशी लपतपी अशी चवीला छान लागते. तर या ठिकाणी झाकण लावलेलं आहे आणि कमी गॅसवर साधारण एक 2 ते 3 मिनटं वाफून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी जोपर्यंत तेल साईडला सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ही भाजी छान असं शिजवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. रोजच्या प्रश्नाला आजचा उत्तर हे आहे. नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. रोजची भाजी अशी जर बनवताल तर सगळ्यांना नक्की आवडेल. भाजी तीच, करण्याची पद्धत थोडीशी वेगळी. तर या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंतरच्या रेसिपी